लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। नमस्कार, सरकार योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू झालेले आहे। 2 दिवसापूर्वीच पैसे वाटप बंद झालं होतं, पण कालपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। काल 12 जिल्ह्याचे पैसे आले, आज 6 ते 7 जिल्ह्याच्या नंबर आहे। आज 4 वाजल्यापासून पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू होत आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती, त्यांच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। आज लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार। लाडक्या बहिणीला आज ₹1,000 नंतर लगेचच ₹3,000 मकर संक्रांतीनिमित्त विशेष गिफ्ट देखील मिळणार आहे। महिलांना मेसेज आलेले आहेत, ₹4,500 क्रेडिट इन युअर अकाउंट। हा मेसेज तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता। काही महिलांना ₹3,000 तर काही महिलांना ₹10,000 जमा झालेले आहेत। आज दुसरा टप्पा आहे, तो दुसरा टप्पा आज दुपारी 4 वाजल्यापासून सुरू होईल आणि रात्री 12 वाजेपर्यंत हा टप्पा असणार आहे। पहा, उद्या सुट्टी आहे, उद्या म्हणजे रविवार आहे आणि परवा सोमवार आहे, तर सोमवारपासून दुसरा टप्पा कंटिन्यू होईल। आज 6 जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाहीत। हे 6 जिल्हे असे आहेत की जिथून तक्रारी आल्यामुळे या 6 जिल्ह्यात काहीतरी त्रुटी निर्माण झालेली आहे, त्यामुळे या 6 जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाहीत। पण आजचे जे 12 मुख्य जिल्हे आहेत, तर त्या 12 जिल्ह्याची नावे देखील आज सांगणार आहेत, कारण की हा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज 1,500 नंतर लगेच 3,000 लगेच म्हणजे 10,500 त्या ठिकाणी येणार आहेत। मकर संक्रांतीचं गिफ्ट जे मिळणार होतं त्याची सुरुवात देखील झालेली आहे। पटकन चेक करा, तुम्हाला मेसेज येणार आहे। पहा, आज शनिवार आहे, उद्या बँकेला सुट्टी आहे, त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत म्हणजे 12 वाजेच्या पहिले तुम्हाला हे पैसे मिळतील। लाडक्या बहिणीसाठी 2025मधील अतिशय महत्त्वाची सूचना, जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर हे 4 कागदपत्र जमा करावे लागतील, नाहीतर आता महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पुढचा कुठलाही हप्ता मिळणार नाही, कारण की आता हे 4 कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागतील, कारण कालच्या मंत्रिमंडळातील बैठकीत हे नियम झालेले आहेत। कागदपत्रे पडताळणीला सुरुवात झाली आहे। खुद महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी ही सूचना दिलेली आहे। बघा, ₹1,500 प्रमाणे 7वा हप्ता मिळाला सुरुवात झाली आहे। बघा, ₹1,500 प्रमाणे 7वा हप्ता मिळायला सुरुवात झाली। आतापर्यंत 15 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात 12 बँकेत पैसे जमा झालेले आहेत। 6वा 7वा हप्ता मिळाला की नाही हे कमेंट्समध्ये सांगा। आणि कदाचित संक्रांतीच्या अगोदर बोनसचे पैसे तुम्हाला देण्याचा विचार सरकारचा आहे। हा बोनस अशा महिलांना मिळेल ज्यांना दिवाळीचा बोनस मिळाला नाही। ज्यांना बोनस पेंडिंग होता त्यांना हा बोनस मिळणार आहे, म्हणजे 7वा हप्ता अधिक बोनस, अर्थात 1,500 अधिक 1,500 असे ₹3,000 जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहेत। पण आता कागदपत्राची पडताळणी सुरू झाली आहे। या 4 नियमामुळे तुम्हाला 4 कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे। 4 कागदपत्र जमा करावेच लागतील। हे 4 कागदपत्र जमा केले नाही तर 7वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। सोबतच यामुळे येणारा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही। सर्वात प्रथम आपण पाहूया की 4 कागदपत्र कोणती असणार आहे। तुम्हाला ही 4 कागदपत्र जमाच करावी लागेल। ऑलरेडी म्हणजे अगोदरच तुम्ही ही कागदपत्रे जमा केली असेल तर मग तुम्हाला काही टेन्शन नाही आहे, तुम्हाला सर्व हप्ते जमा होणार आहे। 4 कागदपत्राची मागणी कशामुळे होत आहे, कोणासाठी केली जात आहे, सर्व महिलांना ही कागदपत्रे जमा करावी लागतील। हे बघा, काही महिलांना जमा करावी लागतील। कुठून ही कागदपत्र आणायची, कुठे जमा करायची, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका, कारण की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे। कारण की काय होईल, तुमचे आतापर्यंत हप्ते जसे जमा झाले, तुम्हाला वाटलं की आता 7वा अधिक पुढचे हप्ते, यानंतरचे हप्ते आपोआप जमा होतील, पण थांबा, 4 कागदपत्र तुमच्याशी म्हणजे पाहिजे, जरुरी आहे। 2025चे आत्ताचे 2025मध्ये नवीन नियम लागू झाले आहेत। लाडक्या बहिणींना नवीन अर्जाची देखील मागणी आता होत आहे। ₹1,500चा वाटप सुरू झाला आहे,
तर काही महिलांना दुप्पट पैसे म्हणजे बोनस देखील मिळणार आहे. 2,40,00,000 अधिक महिलांना हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. पूर्वी 2,34,00,000 लाभार्थी होत्या, पण आता 17 लाख महिला यात ॲड झाल्या आणि जवळपास 2.5 कोटीहून अधिक महिला यामध्ये आहेत. पण आता महिलांची छाननी केली जात आहे. ज्या महिलांकडे हे 4 कागदपत्र असतील त्यांना जानेवारीचा हप्ता दिला जाईल, नाहीतर हप्ता दिला जाणार नाही. तुम्ही लवकरात लवकर पहा. 7 ते 8 दिवसामध्ये तुम्ही हे कागदपत्र तुमच्याकडे जमा करून ठेवा. 7-8 दिवसामध्ये कागदपत्र जमा करा, अन्यथा तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार नाही आणि यापुढे एकही हप्ता मिळण्याचे खूप अडचणी होऊ शकते. तुम्हाला कागदपत्र जमा करा. कदाचित काही यातली कागदपत्र तुमच्या घरात असतील, काही तुम्हाला अपडेट करावे लागतील. आतापर्यंत तुम्हाला देखील 7व्या हप्त्याचे तुमच्या अकाउंटला पैसे यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 4 नवीन नियम लागू झालेले आहेत. 2025मध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 4 कागदपत्र जमा करावे लागतील. हे 4 कागदपत्र कोणकोणते जोडायचे आहे, कुठे कुठे जमा करायचे आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगणार आहे. पटापट तुम्हाला 4 कागदपत्राविषयी माहिती देतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींना आम्ही आश्वासन देतो की जानेवारीचा हप्ता देखील आम्ही जमा करायला सुरुवात केली आहे. लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे डिसेंबरपर्यंत सुरळीत हप्ते आले तसे जमा होणार, पण 4 कागदपत्र जे आहेत ते सर्व बहिणींना द्यावे लागणार आहे. सर्व बहिणींना लाभ मिळणार. फक्त बहिणींनी 4 कागदपत्र जमा करा, सर्वांनी लाभ मिळणार आहे. पहा, आपल्याला एक बघायला मिळते आहे की एका व्यक्तीने 2 फॉर्म भरले आहे, एक ऑनलाईन एक ऑफलाईन. त्याच्यामध्ये काय झालं, त्यांना ऑनलाईनचे पैसे भेटले आणि ऑफलाईनचे पैसे भेटले. त्याच्यामुळे सरकार एकदम सतर्क झालेलं आहे. कारण एक माणूस, एक व्यक्ती, एक महिला, एक लाडकी बहीण एकाचे डबल पैसे घेत आहे. त्याच्यामुळे ही तक्रार बाजूच्या लोकांनी केलेली आहे. हे बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात तुम्ही सही करून दिलेलं आहे की आमचे उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, आमच्याकडे कुठलीही 4 व्हीलर गाडी नाही किंवा आमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी नाही. तुम्ही सही करून दिलेली आहे. आता आदिती तटकरे मॅडम ज्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आहेत, तर त्या म्हटल्या होत्या की आम्ही कुठेही पडताळणी करणार नाही, पण कंप्लेंट जर कुणाची आली आमच्याकडं तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. म्हणजे कोणी जर समजा तुमचं नातेवाईक म्हणा किंवा कोणी शेजारी पाजारी यांनी जर कंप्लेंट केली की या बाईच्या घरी तर सरकारी नोकरीवाला आहे, मग याला कसे काय पैसे भेटतात, तर असं कोणी असेल तर मग त्याची चौकशी होणार आहे. आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही काय करा, आता आधार कार्ड, पॅन कार्ड, KYC करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही वार्षिक उत्पन्न 2025चं काढून घ्या, कारण तुम्हाला हे कागदपत्र कधीही मागू शकता. तुमचे हे कागद क्लिअर असेल, जर तुम्ही समजा आधार कार्डमध्ये आणि पॅन कार्डमध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असली तर ते स्पेलिंग मिस्टेक जे आहे त्यात बरोबर करून घ्या, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही. लाडक्या बहिणींसाठी अजून काही नवीन अपडेट असली तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवीन. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला, नवीन व्हिडिओमध्ये भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.